सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव कुंभारवाडी येथे जेवणातील अळंबीतून विषबाधा झाल्याने 9 जण अत्यवस्थ झालेत। जेवणातील अळंबी खाल्ल्याने त्यांना उलटी व जुलाब सुरू झाल्याने स्थानिकांनी त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। दिव्या कुंभार, दीपक कुंभार, गुणवंती कुंभार, दुर्वा कुंभार, निखिल कुंभार, नामदेव कुंभार, राजन कुंभार सर्व राहणार कोलगाव तसेच सोनाली कुंभार व चंद्रलेखा कुंभार दोघेही राहणार मळेवाड अशी त्यांची नावे आहेत। पैकी दीपक कुंभार, दुर्वा कुंभार, राजन कुंभार यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी बांबोळी येथे हलवण्यात आले। उर्वरित 6 जणांवर सावंतवाडी येथे उपचार सुरू आहेत। या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली। कोलगाव कुंभारवाडी येथील कुंभार कुटुंबियांनी काल दुपारी जेवणात अळंबी बनवली होती। त्यांच्याकडे मळेवाड येथील नातेवाईक सोनाली कुंभार व चंद्रलेखा कुंभार या आल्या होत्या। सर्वांनी दुपारी एकत्रित जेवण केल्यानंतर सर्वांना लगेचच उलटी व जुलाब याचा त्रास सुरू झाला। स्थानिकांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी सर्व 9 जणांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले। पैकी दीपक कुंभार, दुर्वा कुंभार व राजन कुंभार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे। सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील कुंभार घराण्यातले एकूण 9 पेशंट घेऊन आले होते संध्याकाळी 5 वाजता अपघात विभागात। त्यांनी सांगितले की अळंबी खाल्ल्याने त्याने विषबाधा झाला, अन्नातून विषबाधा झाला। म्हणजे त्यांना नेमकं उलट्या होत होते, पोटात दुखत होता आणि लूज मोशन अतिसार होत होते। तर त्यांना 5 पेशंटना ॲडमिट केले, उपचार सुरू केलं, प्रथम उपचार सुरू केला आणि 3 पेशंटची थोडी अवस्था अत्यवस्थ असल्याने त्यांना 108च्या ॲम्ब्युलन्सने GMC गोवा येथे पाठवण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि इथे सध्या 6 पेशंटना औषध उपचार चालू आहे। इंजेक्शन, सलाईन वगैरे सर्व उपचार चालू आहेत आणि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। हो, तसेच वाटते, त्यांच्या सांगण्यावरून तसं वाटत आहे। अळंबी मशरूम पॉइझनिंग सध्या तर स्थिर आहेत। आम्ही मॉनिटरिंग करत आहे त्यांचे, प्रत्येक 2-2 तासाला अर्धा तासांनी बघत आहे। तसं काही वाटलं तर आम्ही पुढील उपचारासाठी रेफर करू, संदर्भित करू त्यांना। आता सध्या एकूण 9 पेशंट आलेल्यापैकी निखिल दीपक कुंभार इथे आहे, सोनाली चंद्रकांत कुंभार 38 इयर्स इथे आहे आणि नामदेव कुंभार आपल्याकडे इथे उपचार घेत आहेत आणि दिव्या कुंभार, गुणवंती नामदेव कुंभार, चंद्रलेखा कुंभार यांच्यावर इथे उपचार सुरू आहे। आता संदर्भित केलेले रुग्ण म्हणजे दुर्वा कुंभार, राजन कुंभार आणि दीपक कुंभार असे 3 पेशंटना आपण संदर्भित केलेलं आहे। माझं नाव डॉक्टर गिरीश कुमार विवेकानंद चौगुले, मी जनरल सर्जन आहे, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी।